हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया रव्याचा ढोकळा। त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे 1 वाटी रवा, यामध्ये घातलेले आहे अर्धी वाटी बेसन, धना पावडर, थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा, 2 चमचे तीळ, थोडीशी हळद, मूठभर हिंग, अर्धा चमचा मीठ, थोडेसे मटार सोललेले, थोडीशी कोथिंबीर, यामध्ये घालूया 1 फुलपात्र ताक, आणि हे छान असं फेटून घेऊयात। मीठ बरोबर आहे का नाही ते बघूया। मध्ये आपण घालणार आहोत इनो, ढोकळा बनवायच्या भांड्याला तेल लावून घेऊयात। मिश्रण बघा साधारणतः एवढं पातळ करायचं। भांड्यामध्ये ओतून घेऊयात। इडलीच्या पात्रातील पात्र काढून मी त्याच्यामध्येच हा ढोकळा करते। हे भांडंही व्यवस्थित बसतं त्याच्यामध्ये। वरती झाकण ठेवून 15 मिनिटं उकडून फुल ठेवायचा। ढोकळा तयार झालाय का नाही हा टेस्ट करून बघूयात। हे बघा, ह्याला चिटकलं नाही म्हणजे हा ढोकळा तयार झालेला आहे। हा पहा, मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। याच्याला आपण कट करून घेऊयात। हे पहा, असं कट करून घेऊयात आणि ह्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात, व्यवस्थित निघेल। आपण एक छोटंसं पातेलं घेऊयात। 1 मोठा चमचा तेल घालूयात। मध्ये घालूयात 1 चमचा मोहरी, मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, त्याच्यावरती तडका घालू। हा पहा, मस्त असा आपला ढोकळा तयार आहे। ती घालूयात आपण चिंच आणि गुळाचं पाणी। आहे आपला मस्त असा खाण्यासाठी ढोकळा तयार बघा। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।